नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये. इथे पाहू शकता आपण ओटीशी घेतलेला आहे. नवीन ओटीशी बाय केला आहे मी. इथे समोरच आपल्याला टेम्परेचर्स दिलेलं आहे, किती टेम्परेचरवर कोणती वस्तू बेक करायची आहे हे काचेवर दिलेलं आहे. वर 2 रॉड आहे, खाली 2 रॉड आहेत. हे हीट एलिमेंटचं काम करतात. राईट साईडला हवा पास होण्यासाठी आपल्याला होल दिलेला आहे. यामध्येच आपल्याला रोटेसरीचा जो काही रॉड आहे तो फिट करायचा आहे. रोटेसरीच्या रॉडला सुद्धा काटे दिलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला टाईट करण्यासाठी स्क्रू दिलेले आहेत. यामध्ये 2 ट्रे आलेले आहेत. एक ॲल्युमिनियमचा ट्रे आहे जो सगळ्यात खाली ठेवण्यासाठी आहे आणि बेक करण्यासाठी आपल्याला नॉनस्टिक ट्रे दिलेला आहे. त्यानंतर जाळी दिलेली आहे. जर आपल्याला काही ग्रिल करायचं असेल किंवा मग आपल्याला पिझ्झा वगैरे बेक करायचं असेल तर जाळी खूप चांगल्या प्रकारे सूट करते. आता ओटीजी आणलं म्हटल्यानंतर यामध्ये बेक पण करून दाखवावं लागेल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते पण बघूया की यामध्ये बेक कसं करायचं. टेम्परेचर सेट केलेलं आहे, तरी पण ओटीजीमध्ये तुमचा ओटीजी कसा काम करतो त्यानुसार तुम्हाला टेम्परेचर हँडल करावं लागतं. त्यानंतर इथे छानपैकी कळशी दिलेली आहे. याने सुद्धा बाहेर काढू शकता, पण मला ही कम्फर्टेबल वाटली नाही. यापेक्षा ग्लव्स वापरले तर खूप चांगलं राहील. त्यानंतर कधी पण फर्स्ट टाईम आल्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन फॉलो करा. कार्डवर सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. फर्स्ट टाईम ओटीजी कधी हीट करून घ्यायचा मॅक्स लेवलला 10 ते 15 मिनटासाठी आणि त्यानंतर दरवाजासुद्धा उघडा ठेवायचा थोडासा, त्याचा पूर्ण नाही, हाफ. आणि नंतरच मग आपल्याला तो वापरायचा आहे. ते पण थंड झाल्याच्यानंतर, पूर्ण गरम करून थंड झाल्यावर आपल्याला तो वापरायचा आहे. आता इथे रोटीसाठी सुद्धा आपल्याला कळशी दिलेली आहे, बट लाईट गेल्यामुळे मी ते दाखवू नाही शकले. आता इथे पाहू शकता मी मॅक्स लेवलला सगळे फंक्शन सेट करून ठेवलेले आहेत आणि याला थोडंसं दार उघडं ठेवून मी याला गरम करून घेते आहे.